काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्यामध्ये काँग्रेसचं हे अधिवेशन 2 दिवस पार पडलेलं आहे। किती फायदा होईल? अतिशय चांगलं अधिवेशन झालं 2 दिवस आणि लोकांचा एवढा चांगला रिस्पॉन्स होता। शांत तऱ्हेनं कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता हे अधिवेशन पार पडलं आणि महात्मा गांधीच्या विचारसरणीवर हे सर्व काही काँग्रेस जी उभा राहिलेली आहे तीच पुढे नेण्याचा हा सगळा आता प्रयत्न आहे आणि तो जोरात आता होणार आहे। तरी महात्मा गांधी काँग्रेसचे आणि भाजपचे सरदार वल्लभभाई पटेल अशा प्रकारचं जे आहे एक प्रकारचं चित्र तयार करण्यात येतंय, तर त्यातून हे एक उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न केला इथं सगळं करून? नाही, हे त्यांचं काय असो BJPचं, पण आमची जी फिलॉसॉफी आहे काँग्रेसची ती फिलॉसॉफी आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये सगळी चर्चा करून त्याचा स्वीकार केला पूर्णपणानं आणि जे होतं तेच पुन्हा एकदा त्याला काय म्हणता येईल आपल्याला भांड्याला कलई करून परत ते भांडं असं दिलेलं आहे, अशा तऱ्हेनं हे काम झालेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे म्हणालेत की पक्षामध्ये अनेक लोक आहेत का पदं घेतलेले आहेत मात्र काम करत नाही, आपली जबाबदारी निभावत नाही, अशांना बाहेर केलं गेलं पाहिजे। नाही, ठीक आहे, काँग्रेस अध्यक्ष जे म्हणाले ते बरोबर आहे। दुसरा प्रश्न असा आहे की 26/11चा मास्टर माइंड राणा याला भारतामध्ये आज आणण्याची शक्यता आहे। 26/11चा मास्टर माइंड जो आहे, हल्ला झाला होता, तर राणा त्याचा मास्टर माइंड जो आहे त्याला भारतात आज आणण्याची शक्यता आहे। चांगला आहे, चांगला आहे। उशीर झाला पण सगळ्या प्रोसेसला? नाही, ठीक आहे, चांगला आहे। पाहतोय आपण या सगळ्या याच्यामध्ये जे आहे ते गुजरातमध्ये अधिवेशन झालेलं आहे आणि निश्चितपणे याचा फायदा होईल। भाजप काय म्हणते माहीत नाही, मात्र आमची विचारधारा जी आहे त्यानुसार आम्ही वागत असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह राजू सोने, ABP माझा, अहमदाबाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।